मुलांनो, उपयोजित लेखन आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. यामधला पहिला जो भाग आहे पत्रलेखन, तो आज आपण बघणार आहोत. पत्रलेखन हा भाग बघण्यापूर्वी आजचा सुविचार समजून घेऊया. भाषा समृद्धीनेच लेखन कौशल्य प्राप्त होते, त्यामध्ये तुम्ही निष्णात होता. आता भाषा समृद्धी म्हणजे काय की तुमची शब्दसंपदा चांगली करणं, तुमचं लेखन वाचन हे चांगलं करणं आणि शुद्ध भाषा लिहिणं ही खरं लेखन कौशल्यासाठी आवश्यक असतं. म्हणून भाषा कशी समृद्ध करता येईल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं लेखन कौशल्य हे उत्कृष्ट होणार आहे. पत्रलेखन आपण सुरुवात करूया. उपयोजित लेखन या अंतर्गत पत्रलेखन तुम्हाला पेपरमध्ये आहे. यासाठी 6 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत. आपल्या मनातील भावना, विचार, मते मुद्देसूदपणे सुसंबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन. आता हे पत्रलेखनाला आधी फार महत्त्व होतं, कारण तेव्हा नवीन तंत्रज्ञान, नवीन युग हे नव्हते. आता आपण खरं तर ईमेलद्वारे पत्र लिहितो आणि म्हणून ईमेल ID आता आपल्याला या पत्रामध्ये देणं आवश्यक झालेलं आहे. पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन. तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये हे दोन्ही प्रकार अगदी चांगल्या रीतीने अभ्यासलेले आहेत. तर औपचारिक पत्र म्हणजे व्यावहारिक पत्र आणि अनौपचारिक म्हणजे घरगुती कौटुंबिक पत्र, जे तुम्ही आईवडील, मामा मामी, काका काकू, दादा ताई यांना लिहिता. औपचारिक पत्रामध्ये आणि अनौपचारिक पत्रामध्ये फारसा फरक नसला तरी जो फरक आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर आत्ता या वर्गामध्ये आपल्याला स्वपरिचय, मागणी, तक्रार व विनंतीपत्र शिवाय अभिनंदनपर पत्र अशा वेगवेगळ्या पत्र प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. तर औपचारिक पत्र लिहित असताना आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचा पत्ता आपण लिहिणं अपेक्षित आहे. विषयानुरूप मांडणी आपली पत्रामध्ये असली पाहिजे. समारोप आपला व्यवस्थित झालेला असला पाहिजे. मुख्य मजकूर आपण व्यवस्थित तिथे टाकलेला असला पाहिजे. पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक पत्रामध्ये असणं अपेक्षित आहे आणि मायना व विषय हा पण तिथे असणं अपेक्षित आहे. या सगळ्या घटकांनुसारच तुम्हाला पत्रलेखन हे करायचं आहे. आता कृतीपत्रिकेत एखादी सूचना, आवाहन, निवेदन, जाहिरात या प्रकारांपैकी एक कृती दिलेली असेल आणि ती कृती विषय समजून तुम्हाला पत्रलेखन करायचे आहे. यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, लक्षात घ्या की पत्रलेखनाचा विषय निवेदन, सूचना, जाहिरात, बातमी इत्यादीपैकी एक तुम्हाला येणार आहे. कृतीच्या आकलनावरून पत्रलेखन. कृतीचे आकलन म्हणजेच तुम्हाला जे कार्य दिलेलं असेल ते समजूनच तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. पत्रलेखनाचा संपूर्ण प्रारूपाचा समावेश आवश्यक. प्रारूप म्हणजे आत्ताचे आपण घटक पाहिले हे सर्व पत्रलेखनामध्ये आलेच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कृतीतील सर्व मुद्दे लेखनात येणे आवश्यक. लेखनामध्ये हे सर्व असेल तरच तुम्हाला पूर्ण गुण मिळू शकतील. पत्रांच्या विषयानुरूप प्रभावी भाषाशैली तुमची असली पाहिजे. जो प्रकार तुम्हाला आलेला असेल, जो तुम्ही निवडलेला असेल त्यानुसारच तुमची भाषाशैली असली पाहिजे, तशी भाषा असली पाहिजे आणि शुद्ध स्वरूपात तुमचं लेखन आवश्यक आहे. आता औपचारिक पत्राची मांडणी करताना लक्षात काय घ्यायचं आहे, पत्राच्या सुरुवातीला आता इथे जरी उजवा कोपरा म्हटलं असेल तरी आधी आपण उजव्या कोपऱ्यात लिहायचो, पण आता नवीन पद्धतीनुसार सगळी काही माहिती तुम्हाला डाव्या बाजूनीच लिहायची आहे. पत्र लिहिणाऱ्याचे नाव, हुद्दा, पिनकोडसह पत्ता, दिनांक, ईमेलचाही समावेश त्याच्यामध्ये करायचा आहे. डावीकडे योग्य मायना लिहावा. संबंधित व्यक्तीचे नाव, हुद्दा, पत्ता लिहावा. कृतीत विशेष नाम दिले असेल तरच ते लिहावे, नाहीतर अन्यथा तुम्हाला प्रेषक या ठिकाणी अबक असा उल्लेख करायचा आहे. औपचारिक पत्रात पत्राचा विषय लिहिणे आवश्यक आहे. विषयाशिवाय तुमचं पत्र औपचारिक आहे की अनौपचारिक आहे हे समजणार नाही. विषयानंतर त्याखाली महोदय, महोदया असे लिहून पत्रलेखनास सुरुवात करायची आहे. पत्र ज्यांना लिहायचं आहे ती व्यक्ती माणूस आहे की बाई आहे हे समजून महोदय, महोदया तुम्हाला लिहायचं आहे. विषयानुसार लेखन व भाषा असावी. शेवटी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा. संबोधनमध्ये इथे तुम्हाला आपला नम्र, आपली नम्र, विश्वासू, आज्ञाधारक या प्रकारचं संबोधन वापरून समारोप करायचा आहे. आता आपण नमुना बघूया एक. हा नमुना हा तुम्हाला स्वपरिचयातील पत्र आहे. आता ह्याचा विचार आपल्याला जरी करायचा नसला
तरीसुद्धा यावरून आपले बाकी पत्र तयार होणार आहेत. म्हणून थोडक्यात थोडंसं बघूया की स्वपरिचय आपण जेव्हा देतो, कारण आता जरी तुम्हाला याचं काम नसेल तरी तुम्हाला पुढच्या आयुष्यात जेव्हा आपण रेझ्युमे बनवतो किंवा स्वतःची माहिती सगळी लिहितो तेव्हा आपण कशाप्रकारे लिहायला पाहिजे, कारण पुढे नोकरी संदर्भात किंवा कधीतरी आपल्याला आयुष्यात असा हा रेझ्युमे आपला बनवावा लागतो. त्याच्यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, विशेष प्रशिक्षण तुम्ही घेतलं असेल तर ते तुम्हाला द्यावं लागतं. छंद तुमचे जे असतील, आवडीनिवडी, त्या तुम्हाला तिथे लिहावे लागतात. अनुभव, पारितोषिके जी आतापर्यंत तुम्हाला मिळालेली आहे याची नोंद तुम्हाला त्याच्यात करावी लागते. आणि इतर कलांमधील प्रावीण्य तुम्ही जे काही मिळवलं असेल ते तुम्हाला तिथे लिहावं लागतं. तर अशा प्रकारे हा स्वपरिचय पत्र जरी आपल्याला यंदा नसेल तरीसुद्धा पत्र लिहिताना हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजेच की जसं इथे स्वतःची माहिती तुम्ही भरताय, पण जेव्हा केव्हा तुम्हाला जे विषय दिले जातात तेव्हा त्या विषयानुरूप माहिती तुम्हाला पत्रात लेखन करणे आवश्यक आहे, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण एक दुसरा नमुना बघूया. या नमुन्याचे तुम्हाला मी उत्तरं दोन्हीचे दिलेले आहेत PDF मध्ये, ते तुम्हाला अभ्यास करायचे आहे. इथे तुम्हाला विषय दिलेला आहे दिवाळी पहाट, आणि याला अनुसरून स्थळ काय, वेळ काय, करणारे कलाकार कोण, आणि तिथे काहीही जाहिरातीवरून तुम्हाला पत्र लिहायचं आहे. म्हणजे जाहिरातीचं तुम्हाला सूक्ष्म अवलोकन, सूक्ष्म निरीक्षण करूनच तुम्ही पत्र लिहू शकणार आहात. तर यामध्ये पहिलं जे पत्र आहे, रसिक नागरिक या नात्याने जे तुम्हाला लिहायचं आहे, कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि दुसरं त्यालाच किंवा आहे ते, की घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तीकडे तक्रार करा. म्हणजेच हे दुसरं तक्रार पत्र आहे. मुलांनो, जेव्हा तुमच्यासमोर पत्रलेखन हे येतं आहे किंवा तो प्रश्नावर तुम्ही जेव्हा येत आहे तेव्हा तुम्हाला 1 मिनटं नीट वाचन करायचं आहे, जो काही विषय दिला आहे, आणि त्याप्रमाणे पत्राचा जो मेन हे आहे की तुम्हाला पत्र ज्याच्यामध्ये जसं बसवायचं आहे, विषय काय, पत्ता काय, लिहिणारा कोण, समजून घेणारा कोण, त्याच्यामध्ये आपण मायना काय लिहिणार आहोत, या सगळ्याचा विचार तुमच्यासमोर जे काही तुम्हाला नमुना दिलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पत्राला शब्दबद्ध करायचं आहे. तर आतापर्यंत आपण जे पत्र पाहिलं आहे की मागणी, आणि आपण त्याच्यामध्येच 2 प्रकार पत्राचे पाहिले. पण यापुढचे काही प्रकार आहेत, विनंतीपत्र आहे, मागणीपत्र आहे, याचं पण सखोल उदाहरणं मी तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला अजून लक्षात येईल यासाठी काही सरावासाठी पत्रलेखन दिलेले आहेत, आणि काही उदाहरणे मी तुम्हाला दिलेली आहेत. समोरच्या PDF मध्ये तुम्हाला ती दिसतील. ती तुम्ही पूर्ण वहीत लिहून घ्या, सराव करा, आणि पत्रलेखनासंबंधी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या नाहीशा करा. धन्यवाद.